नमस्ते मित्रांनो, चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली यांचा आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 संदर्भातलं हे अपडेट आहे। तर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली येथील 222 रिक्त पदांसाठीची सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 जी आहे तर ती 19/6/2024 ते 12/7/2024 पर्यंत गट क्रमांक 12 हिंगोली येथे आयोजित करण्यात आली होती। तसेच ज्या उमेदवारांना दिनांक 11/7/2024 ते 20/7/2024 रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी प्रवेशपत्र प्राप्त झाले आहेत अशा उमेदवाराची प्रशासकीय कारणास्तव शारीरिक व मैदानी चाचणी प्रक्रिया 23/7/2024 रोजी एकाच दिवशी जे आहे ते राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली येथे आयोजित सकाळी 5 वाजता घेण्यात येणार आहे। तरी ज्या विद्यार्थ्यांचा 11/7/2024 ते 20/7/2024 या कालावधीमध्ये शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र प्राप्त झालेले आहेत त्या उमेदवारांनी दिनांक 23/7/2024 रोजी शारीरिक व मैदानी चाचणीकरता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली येथे उपस्थित राहायचं आहे। तर त्याच्या संदर्भातला आलेले हे 14 जुलै 2024 रोजीचं हिंगोली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 यांचा अपडेट आहे। तरी ज्या विद्यार्थ्यांनी SRPF हिंगोलीसाठी अर्ज केला होता आणि 11/7/2024 ते 20/7/2024 मध्ये ज्यांना प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड उपलब्ध झालेले आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आलेले हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे। फक्त तुम्ही प्रशासकीय कारणास्तव तुमचं जर परीक्षाला म्हणजे मैदानी चाचणीसाठी जाऊ शकले नसाल तर त्याच्या संदर्भातला प्रूफ जो आहे तर ते तुम्हाला सोबत बाळगायचा आहे। तसेच हॉल तिकीटवर दिलेले इन्स्ट्रक्शन व्यवस्थित बाळगायचे आहेत आणि तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे मैदानी चाचणीसाठी 23 जुलै 2024 रोजी। हे होतं राज्य राखीव पोलीस बल हिंगोली यांचं आलेलं अपडेट। धन्यवाद।